ती आपण या ठिकाणी बघू। बघा मित्रांनो, पुढची जी पद्धत आहे ही आपण बघू। आता दोन्ही पद्धतीचं एक एक गणित बघूयात मित्रांनो, जेणेकरून आपल्याला लवकर आपला सिलेबस जो आहे तो कव्हर करता येईल। आता ह्या पद्धतीने आपण बघू आणि अशा प्रकारचं कुठलंही गणित आलं तरी तुम्हाला सोडवता आलं पाहिजे। बघा या ठिकाणी इथं काय करायचं असतं, पहिली गोष्ट जे दिलेलं आहे ते या ठिकाणी लिहायचं। जमा कर जो दिलाय तो या ठिकाणी आपण लिहिला, बाबा कशामध्ये आहे, रुपयामध्ये आहे, ठीक आहे। बर, त्याच्यानंतर काय, वाहन संख्या, वाहन संख्या इथं आपण व्यवस्थित लिहू, वाहन संख्या। आता वाहन संख्या म्हणजे आपण त्याला काय म्हणणार बाबा, FI, ठीक आहे, वाहन संख्या म्हणजे FI। त्याच्यानंतर वर्ग मध्य, बरं का, मगाशी होतं तसंच आहे बरं का। आता ही जी पद्धत आपण बघतोय गृहीत मध्य पद्धत, याच्यामध्ये मगाशी जे आपण सरळ पद्धतीने गणित बघितलं त्याच पद्धतीने पहिले 3 कॉलम सेम आहे, पहिले 2 कॉलम तर बाबा जसेच्या तसे मला लिहायचे। इथं काय बाबा 300 ते 400, त्याच्यानंतर इथं बाबा काय बाबा 400 ते 500, त्याच्यानंतर काय बाबा 500 ते 600, त्याच्यानंतर 600 ते 700, बरं का, आणि 700 ते 800 आहे पुढे, बरोबर। आता या ठिकाणी वाहन संख्या बाबा दिलेली आहे, 80 दिले, 110 दिले, 120 दिले, 70 दिले आणि त्याच्यानंतर 40 दिले। समेशन FI बरोबर किती। आता इथं बघा ना, या ठिकाणी यांची टोटल करा आता, बरं का। 0 0 0 0 0 घेतले बाबा, 8 आणि 1 9, 10 11, 11 आणि 7 18, 18 आणि 4 22 चे 2, अच्छा आले 2, 2 आणि 1 3 आणि 4, किती झालं बाबा 420। परत एकदा बेरीज करा, 80 आणि इथे झाले 190, 190 आणि 120 झाले 310, 310 आणि 70 आपल्याकडे झाले 380, 380 आणि 40 420, ओके 420। म्हणजे 2 वेळा एकदा टोटल करा, कारण एकदा ही टोटल चुकली की तुमचं सगळं उत्तर चुकलं, त्यामुळे ही टोटल करताना शक्यतो 2 वेळा टोटल करा। आता पुढे काय होईल बाबा, वर्ग मध्य, 300 आणि 400च्या मध्ये कोण येतं, 350, कसं काढायचं ते सांगितलं, दोघांची बेरीज भागिले 2 किंवा अंदाजे तुमच्या लक्षात येईल। 400 आणि 500च्या मध्ये येणारी संख्या 450, 500 आणि 600च्या मध्ये येणारी संख्या 550, 600 आणि 700च्या मध्ये येणारी संख्या 650, 700 आणि 800च्या मध्ये येणारी संख्या 750, ठीक आहे। बघा वर्गमध्ये लिहिला, बघा या ठिकाणी 300 आणि 400च्या मध्ये येणारी संख्या 350, 400 आणि 500च्या मध्ये येणारी संख्या 450, 500 आणि 600च्या मध्ये येणारी संख्या 650, अशा प्रकारे इथं वर्गमध्ये काढायचं। आणि आता वर्गमध्ये काढल्यानंतर बघा 3 ज्या काही कॉलम आहेत जे मगाशी होते, हे 3 कॉलम जे आहेत ना मगाशी होते तसेच आहे, म्हणजे सरळ पद्धतीने मध्य काढताना सुद्धा हे 3 कॉलम जे आहेत ते आपल्याला जसेच्या तसे लिहायचे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा एक बदल आपल्याला करायचा नाहीये। आता याच्यानंतर मला काय करायचंय, DI ची किंमत काढायची, काय करायची, DI ची किंमत काढायची। आता DI ची किंमत म्हणजे काय बाबा, XI मायनस A, DI ची किंमत म्हणजे काय, XI वजा A करायचं, DI ची किंमत म्हणजे XI वजा A, ओके एवढं लक्षात ठेवायचं। आता XI वजा A ची किंमत काय बाबा, इथं लक्षात घ्या, A म्हणजे काय, XI DI बरोबर XI वजा A। A ची किंमत म्हणजे काय बाबा, याच्या मध्ये येणारी संख्या, आता इथं सगळ्यात मध्ये कोण येते बाबा, इथं जर आपण नीट बघितलं तर सगळ्यात मध्ये येणारी संख्या 550, याला आपण म्हणू A, ठीक आहे। हा 550 म्हणजे आपला A। मध्ये जर दोघं जण येत असतील तर दोघांपैकी कोणालाही घेतलं तरी चालेल, लक्षात घ्या, मध्ये दोघं येत असेल तर दोघांपैकी कोणालाही घ्या, ओके। मग आता इथं काय येणार, XI वजा A ची किंमत किती बाबा, 550। आता 350 मधून 550 घालवा, बरं का, 350 वजा 550, बघा लक्षात घ्या, XI म्हणजे काय बघा, हे सगळे नंबर यांच्यातून कोणाला वजा करायचे, 550 ला, म्हणजे 350 वजा 550, 450 वजा 550, 550 वजा 550, 650 वजा 550, 750 वजा 550, म्हणजे DI काढावा लागतो, बरं। आता बघा 350 वजा 550 किती येणार, वजा 200, 300तून 500 गेले 200, 450 वजा 550 वजा 100, त्याच्यानंतर 550 वजा 550 0, 600 मधून 550 गेले 100, 750 मधून 550 गेले 200, झालं। म्हणजे बघा पहिले 3 कॉलम सरळ मध्य पद्धतीने पण आणि या दोन्ही पद्धतीत सेम आहे। म्हणजे पहिली गोष्ट, हे 2 गोष्टी दिलेल्या आहेत, वर्ग मध्य काढायचा आहे, दोघांच्या मधली संख्या आणि फक्त DI ऍड झाला, DI म्हणजे XI वजा A, XI म्हणजे हे सगळे नंबर यांच्यातून वजा करायचा A ला, A म्हणजे 550 जो मध्ये येतो तो। आता पुढे काय, FI आणि DI असतो, इथं आपल्याला काय असतो, FI गुणिले DI करा, पहिल्या ह्याच्यात FI XI, इथं FI आणि DI करा। FI कुठे बाबा आहे बघा, इथं 80 आणि DI कुठं, हा यांचा गुणाकार, बघा 8 दुने 16, वजा आहे म्हणून वजा 1600, वजा 16,000, बरं का, या ठिकाणी वजा 16,000 आपल्याकडे आलं, 8 दुने 16 वजा 16,000, 110 गुणिले
1 बरं का, 11 एके 11 आणि 1 2 3 0 बरं का, 11 एके 11 आणि आपल्याकडे आले 1 2 3 0 म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे आले 11,000 आपल्याकडे या ठिकाणी आलेले आहेत. ओके, आता पुढे याच्यानंतर काय करायचं, 120 गुणिले 0 0 रुपये, 70 गुणिले 100 किती बाबा 7,000 आपल्याला या ठिकाणी मिळाले. त्याच्यानंतर 4 दुने 8 म्हणजे इथं किती आले बाबा 8,000 या ठिकाणी आपल्याला मिळाले बरं का. 40 गुणिले 200 8,000. हे कॅल्क्युलेशन जरा नीट बघा. 80 गुणिले बघा 8 दुने 16 आणि 3 शून्य 16,000. त्याच्यानंतर 11 एके 11 आणि 3 शून्य 11,000 आणि 120 गुणिले 0 0, 70 गुणिले 100 7,000, 40 गुणिले 200 8,000. ही जी काही गुणाकार वगैरे आहे ना तो व्यवस्थित करायचा, चुकला नाही पाहिजे. आता इथं समेशन FI आणि DI हा आपल्याला करायचा. आता यांची जी बेरीज आहे ती आपल्याला इथं थोडंसं मी इकडं बाजूला घेतो जरा. हां, समेशन FI आणि DI यांची बेरीज बघा 1 2 3 0 आपले पहिले जसेच्या तसे. बरं, आता काय बाबा 8 आणि सॉरी इथं बरं का, इथं जरा गडबड होणार बेरीज करताना. बघा इथं बेरीज करताना काय करा, हे वजा वजा वाले आहेत आणि हे अधिक अधिक वाले आहेत. यांची बेरीज किती वजा वजा अधिक झाले बरं का, वजा वजा अधिक 16,000 आणि 11,000 किती झाले 27,000. हे वजा 27,000 आहेत बरं का, 16 आणि 11 27 वजा 27,000 आहेत आणि हे अधिक मध्ये येणार 8 आणि 7 15. हे 15,000 कशामध्ये आले अधिक मध्ये 15,000. आता मला सांगा अधिक वजा काय होतं, वजा अधिक वजा वजा, मग 27 मधून 15 वजा करा. 7तून 5 गेले 2, 2तून 1 गेला 1, 12,000 आले. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 12,000. किती आले बाबा आपल्याकडे वजा 12,000. या ठिकाणी आपल्याकडं FI DI ची किंमत वजा 12,000. ओके, आता या ठिकाणी ही जी FI DI ची किंमत आहे आणि ही FI ची किंमत आहे, याच्यातून D बार काढावा लागतो. काय काढावा लागतो, D बार. D बार काढायचं सूत्र समेशन FI DI भागिले समेशन FI. FI DI किती बाबा वजा 12,000 आणि भागिले समेशन FI किती 420 होतं. मग इथं लिहायचं 420. आता हा भागाकार करून काय उत्तर येईल बाबा, बघा 12,000 आणि भागिले किती बाबा 420 जर मी करायचा प्रयत्न केला तर पहिले 0 0 गेले. आता 12,000 म्हटल्यावरती आपल्याला वजामधलं चिन्ह देऊ नंतर बरं 0 0 गेले. त्याच्यानंतर इथं 4 आणि 2 42, हे 42 झाले. 4 2 42 आणि 120 दोघांना सुद्धा कितीने भाग जाईल, 3 भाग जाईल किंवा 6 भाग जाईल. बघा 6 सक्कुम 42 बघा 6 7 42 आणि 6 दुने 12 आणि हे 2 0 किती आलं बाबा 200 भागिले आपल्याला 7 या ठिकाणी मिळतील. मग 200 भागिले 7 आपण या ठिकाणी करू, 200 भागिले 7 करू. बघा 7 दुने 14, 20तून 14 गेले 6 वरून आले 0, 7 8 56. ओके, आता या ठिकाणी आपल्याकडे 60 मधून 56 गेले, आपल्याकडे किती आले, आपल्याकडे आले 4. ओके, हे 4 या ठिकाणी इथं लिहू. इथं घेतला 0, वर घेतला पॉईंट, 7 5 35 बरं, परत 5 आले 0, 7 7 49. ओके, आपण काय करू 28.57 या ठिकाणी घेऊ. आता 28.57 वजा आहे म्हणून वजा 28.57 ही कोणाची किंमत आली, D बारची किंमत आली. ओके, आता D बार काढल्यानंतर आपलं काय टार्गेट आहे, मध्य काढणे. हा D बार म्हणजे मध्य नाही. मग मध्य काढायचे सूत्र या ठिकाणी काय आहे बाबा, मध्य म्हणजे X बार, ते काढायचं सूत्र A अधिक D बार, हे सूत्र असतं इथं मध्य काढायचं, हे लक्षात ठेवायचं. आता मला सांगा A ची किंमत किती आहे, या ठिकाणी A ची किंमत 550 आहे. मग या ठिकाणी मी लिहितो A ची किंमत 550 आणि अधिक D बारची किंमत किती, वजा 28.57. ठीक आहे, मग या ठिकाणी आता काय होईल 550 वजा 28.57 इथं वजाबाकी होऊन जाईल. ठीक आहे, आता ही वजाबाकी आपल्याला करायची 550 मधून. बघा बरं का, वजाबाकी करा 550 मधून आपल्याला कोणाला वजा करायचं, 550 मधून आपल्याला 28.57 वजा करायचे. इथं 2 0 बरं, 0तून 7 जातात का नाही जात. मग 10तून 7 गेले, आपल्याकडे 10तून 7 गेले 3, हातच्याला आला 1. परत 0तून 5 आणि 1 6 जात नाही, 10तून 6 गेले 4, इथं हातच्याला आला 1. परत 10तून 9 गेला 1, हातच्याला आला 1. 5तून 3 गेले 2 आणि इथं 521.43 किती येईल बाबा 521.43. 521.43 या ठिकाणी काय बाबा रुपये, हे आपलं आलं या ठिकाणी उत्तर 521.43 रुपये. हा कर जो आहे तो जमा होतो. तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण काय करू शकतो की गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढू शकतो. ही व्हिडिओ पुन्हा एकदा रिपीट बघा मित्रांनो, नक्कीच तुम्हाला समजेल. ओके, पण रिपीट बघणं खूप गरजेचं आहे. आता पुढे बघूयात आपण आणखी एक एक्झाम्पल या प्रकारचं बघू फटाफटमध्ये.
बघा ही इथं पण काय केलं मी गृहीत मध्य पद्धतीने जास्तीत जास्त एक्झाम्पल आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे सराव व्हावा. आता इथं काय दिले उत्पन्न, सरळ लिहायचं उत्पन्न 1000 रुपये की काय दिले बाबा 1000 रुपये. उत्पन्न जे आहे ते 1000 रुपयामध्ये दिले. त्याच्यानंतर बागायतदार संख्या, बागायतदारांची संख्या, याला आपण काय म्हणणार FI. बरं, याला म्हणणार FI. त्याच्यानंतर आपला काय येतो वर्गमध्य. बघा लक्षात घ्या बरं का, वर्गमध्य म्हणजे XI. वर्गमध्य नंतर आपल्याला काय काढायचा असतो DI. DI म्हणजे काय बाबा XI वजा A. आणि त्याच्यानंतर आपला असतो FI DI. ह्या कॉलम लक्षात ठेवायचे. पहिले 3 कॉलम सगळ्यांमध्ये सारखे आहेत. ओके, आता उत्पन्न काय दिलं बाबा 25 ते 30, 30 ते 35. ओके, त्याच्यानंतर बाबा 35 ते 40, 35 ते 40 नंतर 40 ते 45 आणि 45 ते 50, 45 ते 50. आणि संख्या किती आहे बाबा 20 आहे, 25 आहे, 15 आहे, 10 आहे आणि परत 10 आहे. बरं का, आता या प्रश्नामध्ये जरा चेक करतो मी आपला प्रश्न बरं आहे का. रिपीट 10, 20 25 15 10 10, 20 25 15 10 10. आता यांची टोटल बघा किती येते. 20 आणि 25 45, 45 आणि 15 60, 70 आणि 80. म्हणजे किती झालं बाबा समेशन FI बरोबर 80. ही बेरीज लगेच करून टाकायची. बघा 5 आणि 5 10चे 0, आजच्याला 1 2 3 4 5 6 7 8 80. वर्गमध्य म्हणजे दोघांच्या मध्ये येणारी संख्या. 25 आणि 30 च्या मध्ये किती येतील बाबा 25 अधिक 30 भागिले 2. 25 आणि 30 55 भागिले 2. बघा आता 2 2 4, 2 7 14, 2 5 10 म्हणजे जवळपास 27.5 येतील. म्हणजे 25 आणि 30 च्या मध्ये येतात 27.5, 30 आणि 35 च्या मध्ये येतील 32.5, 35 आणि 40 च्या मध्ये येतील 37.5, 40 आणि 45 च्या मध्ये येतील 42.5, 45 आणि 50 च्या मध्ये येतील 47.5. म्हणजे या दोघांच्या मध्ये येणारी जी संख्या आहे तिला आपण म्हणतो वर्गमध्य. ते काढण्यासाठी तुम्ही ही मेथड वापरू शकता. दोघांची बेरीज भागिले 2, दोघांची बेरीज भागिले 2 केले की उत्तर येईल. आता याच्यानंतर या ठिकाणी आपण एक लक्षात घ्या की इथं मला आता A ची किंमत पाहिजे. आता A म्हणजे काय बाबा इथं मधोमध येणारा कोण आहे 37.5. मग इथं आपण 37.5 याला आपण A म्हणू. ठीक आहे, मग आता काय करायचं या 27.5 मधून A ला वजा करा 37.5. बरं, A ची किंमत 37.5 आहे. 27.5 मधून 37.5 गेले किती राहिले वजा 10. म्हणजे 27 मधून 37 गेले वजा 10. 32.5 मधून 32.5 वजा 37.5. 32 लहान संख्या आहे, लहान संख्येतून मोठी संख्या वजा करतो म्हणजे इथे पण उत्तर वजा 5 येईल. इथं 0 येईल. 37.5 वजा 37.5 0. 42.5 वजा 37.5 किती 5. आणि 47 मधून 42 गेले म्हणजे 47.5 मधून 42.5 गेले किती राहिले ओके सॉरी 47.5 मधून 37.5 गेले 10 राहिले. या सगळ्यांमधून आपण A ला वजा केला. XI वजा A. XI म्हणजे या किमती, त्याच्यातून A ला वजा करायचो म्हणजे हा मधला जो 37.5 आहे त्याला वजा केला आणि आपल्याकडे उत्तर आलं. आता FI DI या दोघांचा गुणाकार 20 गुणिले 10 बाबा या ठिकाणी 200 वजा आहे म्हणून वजा 200. त्याच्यानंतर 25 5 किती बाबा 25 5 125 वजा आहे म्हणून वजा 125. त्याच्यानंतर 15 गुणिले 0 0. त्याच्यानंतर 10 5 या ठिकाणी आले बाबा 50. त्याच्यानंतर 10 10 या ठिकाणी आले 100. ओके, आता इथं आपल्याला लिहायचं बाबा समेशन FI DI हे किती आलं बघा. आता समेशन FI DI काढताना आपण काय काळजी घेऊ, पहिला वजा वजावाल्यांची बेरीज, वजा वजा अधिक या दोघांची बेरीज वजा 325 येईल. हा 200 अधिक 125 वजा 325 आणि अधिक हे 150. या दोघांची बेरीज किती 150. आता वजा अधिक वजा बाकी होतं. ओके, मग आता इथं वजा बाकी जर केली 5तून 0 गेले 5, 2तून 5 जात नाही, 12तून 5 गेले 7, हातच्याला इथं 1 घेतला, 3तून 2 गेला 1, 175. किती आला बाबा उत्तर 175. समेशन FI DI मला मिळालं 175. आता माझं पहिलं टार्गेट काय असतं इथं D बार काढणं. काय काढणं बाबा D बार. D बार काढायचं सूत्र आहे समेशन FI DI भागिले समेशन FI. आता समेशन FI DI किती आलं होतं 175 भागिले समेशन FI किती 80. 175 ला आपण काय करू 80 ने भाग लावू. 80 भागिले 175 भागिले 80. 8 दुने 16 म्हणजे 80 दुने 160. बरं, इथं आले 5 1 0. परत आपल्याकडे 80 1 हा सॉरी 2 इथं पॉईंट दिला बरोबर आणि पुढे 0 घेतला 150. बरं का, आता 80 1 80. बरं, 150 मधून 80 गेले 70.
परत एक 0 घेतला 700, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 8 64 म्हणून 640. आता इथं 6 आणि 0 घेतला, आता परत एक 0 घेतला, 8 45, 8 6 48, 8 7 56 म्हणजे किती आलं 2.187. म्हणजे काय करा 2.19 घ्या, काय घ्या 2.19 घ्या. या ठिकाणी आपण काय करा 2.19. ओके, अशा प्रकारे 2.19. आता एक लक्षात घ्या बरं का, इथं उत्तर वजा 175 मध्ये बरं का, वजा 175 मोठ्या संख्येचं चिन्ह मी अधिक लिहिलं होतं, चुकून अधिक झालं. इथं काय आलं पाहिजे, इथं बेरीज वजा 175 येते. ओके, मग या ठिकाणी हे उत्तर किती वजा या ठिकाणी आलेलं आहे. वजामध्ये आपल्याकडे आलं 219, 2.19 वजा 2.19 डी बारची किंमत. आता आपलं टार्गेट काय मध्य काढायचं आहे. ओके, मग मध्य काढायचं सूत्र काय म्हटलं, गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढायचं तर ए प्लस डी बार हे सूत्र आपल्याकडे असतं. आता ए ची जी किंमत आहे ती इथं किती आहे, ए ची किंमत 37.5 आणि अधिक डी बारची किंमत किती वजा 2.19. म्हणजे काय करायचं 37.5 वजा 2.19, 37.5 वजा 2.19. आता ही वजा बाकी करा, 37.5 वजा 2.19. ओके, इथं 50 पकडा, 10तून 9 गेला 1, हातच्याला आला 1. ओके, 5तून 2 गेले 3 पॉईंट दिला, 7तून 2 गेले 5 आणि हा 3 किती 35.31. या ठिकाणी किती आलं बाबा 35.31 हे आपलं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं. आता 35.31 हजार रुपये, 35.31 हजार रुपये. आता याला काय करू आपण 35.31 हजार रुपयाला आपण काय करू, याला जर काही 1000 ने गुणलं, 1000 रुपये म्हणजे 1000 ने जर गुणलं तर 35,310 रुपये म्हणजे किती बाबा 35,310 रुपये. 35.31 ला जर का आपण 1000 ने गुणलं तर 35,310 येणार. तर अशा प्रकारे आपण मध्य काढू शकतो. कुठल्या पद्धतीने, गृहीत मध्य पद्धतीने. ठीक आहे, आता एक तिसरी पद्धत आहे मध्य काढण्याची. आता 2 गणितं प्रत्येक प्रकारची आपण घेतली. आता हे एक